नाही, मला असं वाटतं की ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याला तुम्ही मीडिया किंवा इकोसिस्टीम म्हणता, तिला भाजपने गंभीरपणे घेतलं. आणि मी सांगितलं तेच की भाजपच्या अनेक नेत्यांना आपणच चमत्कार घडवतो असं वाटायला लागलं. आणि त्यातून त्यांनी आता ते हेगडे म्हणून होते किंवा तो अयोध्येचा फैजाबादचा लल्लन सिंग यांनी विरोधकांच्या अपप्रचार करणाऱ्यांच्या हातात कोलीच दिलं की आम्हाला घटना बदलायची. आणि तो नॅरेटिव्ह झाला. त्यामुळे दलित, मुस्लिम, आरक्षणवादी हे सगळे एका बाजूला येते आणि त्याची गंभीर दखल घेतलीच गेली नाही. तिथे फरक पडतो. तुम्ही समोरचे एकत्र येत आहेत आणि त्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो, याची दखल घेतली गेली असती तर आपल्याला मतदान वाढवलं पाहिजे. आणि हे तुम्हाला 14 मध्ये झालेलं मी तुम्हाला आठवण करून देईन. मला वाटते 5 फेऱ्यांचं मतदान झालं होतं आणि 70-80 मतदारसंघांचं मतदान बाकी होतं. अशा वेळेला मोदींनी एक पिल्लू सोडलं की आतापर्यंत जे आकडे आलेत त्यानुसार मेजॉरिटी मिळाली, लेकिन तगड़ी मेजॉरिटीचे गव्हर्नमेंट ऑफकोर्स तगड़ी बनानी, त्याचा प्रभाव पडून ते बहुमत क्रॉस झालं. पण जवळजवळ 70-80 मतदारसंघात बाकी होतं. ये माँ बेटे की सरकार तो गई हे वाक्य मला अजूनही लक्षात आहे. पण ते दिल्यामुळे फुशारलेले सगळे भाजपवाले आणखीन तावातावाने कामाला लागतात. तो सगळा भाग महत्वाचा असतो. एकेका ठिकाणी मतदान वाढवून घेतले तर मोठा फरक पडतो. आणि इथे यावेळेला उदासीन होते ना. तुम्ही मतांची टक्केवारी बघा देशभरची, आणि तरीही त्यामध्ये टक्केवारी टिकवली आहे. एकूण भाजपची टक्केवारी टिकली. पण थोडं जरी आता जर देवेंद्रने पण सांगितलं ना की 12 मतदारसंघ असे आहेत की जिथे एकेका बूथवर 5 ते 7% मतं अधिक 5 ते 7 मतं अधिक पडली असते एका बूथवर, तरीही 12 जागा फिरले. हा जो छोटासा भाग असतो ना तो आपण विसरतो. आणि तो छोटासा भाग असतो ना मित्रांनो, तो त्या काय ती कल्पना चावला तिचा जीव घेतो. तुम्हाला कदाचित तो व्हिडिओ मिळेल की ज्यावेळेला ते यान जात होतं त्यावेळेचा व्हिडिओ येतो. त्याच्या बाहेर लावलेली एक टाईल उचकटली गेली, बाकी ते पुढे सुरक्षित गेलं. पण परत येताना ती जेवढी फट होती ती या वातावरणात शिरताना फटाफटा सगळ्या टाईल उडवून गेली आणि तो ऍक्सिडेंट. नासाच्या लोकांनी ती एक टाईल सटकली आहे तर येताना डेंजरस होईल याकडे गंभीरपणे बघितलं नाही आणि सगळं मिशन पूर्ण होऊन पृथ्वीवर येताना क्या बात. एक मग प्रश्न, हे जर सगळं खरं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती आहे त्यांच्याबरोबर गद्दारी झाली, हे नॅरेटिव्ह खोटं आहे. तर हीच तर गंमत असे ना. मला एक गंमत म्हणजे एक आश्चर्य असं वाटतं की जे विरोधक आहेत, नावं मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ठरवून भाजपच्या विरुद्ध जे अपप्रचार करत असत अशा लोकांचे 80% फॉलोअर भाजपवाले. हे गमतीशीर गोष्ट आहे. डोकावून बघायचं काय काय मान आज काय बोलला का, आणि मग आपसात त्याच्या नावाने शिवीगाळ करून बसतो. आणि त्याला बघू नका ना, तो तुमच्या डोक्यात निगेटिव्हिटी घालतो. पण ते बघत बसत. आणि तिथे मग गंमत अशी होते की तुम्ही हळूहळू स्लोली तुमचा गार्ड डाऊन होतो. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे. मला कळत नाही कशाला सहानुभूती आहे. ते आकड्यात पण दिसलेली नाही. कोकणात एकही जागा नाही. कोकणात जागा सोडा. तुम्ही मला सांगा की गेल्या 90 पासून शिवसेनेचे आकडे तपासा तुम्ही. शिवसेनेला युती असो एकटं असो तुम्ही बघाल तर शिवसेनेला महाराष्ट्रात कधीही 16 ते 20% अलीकडे पलीकडे मतं गेलेली नाहीत. म्हणजे आपण असं 18% हा शिवसेनेचा कोर वोटर आहे. आज जर एकनाथ शिंदेनी 13.5% मतं घेतली आहेत तर तो शिवसेनेचा कोर वोटर आहे. मग 18 मधून 13.5 काढले तर उद्धव ठाकरेकडे शिवसेनेचा कोर वोटर किती उरलाय बघा, 4.5 ते 5%. बाकीचा वोटर आहे तो जरा आज मला ते प्रोजेक्ट पास करून तुम्ही आता व्यावसायिक आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तात्पुरते आपल्या खात्यात मित्राचे पैसे आणून घालता आणि बँक बॅलन्स दाखवता, बरोबर आहे ना. उद्धव ठाकरेंना 17-18% मतं मिळाली दिवसात, 10-12% शेजारची उसनवारी आहे. तो परत गेला तर उरतात किती 4 ते 5%.
कुठली सहानुभूती आली? हा डंका पेटला गेला. आणि आता बघा बघा सहानुभूती होती का? सहानुभूती असेल तर मग एकनाथ शिंदेला मतं कुठून मिळाली? 13.5%. आणि एकनाथ शिंदेला इतरांची मतं मिळणं शक्य नव्हतं. तुम्ही शिवसेना भाजप युती असो किंवा युती नसतानाही बघितलं तर जो शिवसेनेचा वोटर आहे तो युतीतही तितकाच दिसतो, युतीशिवाय तितका दिसतो, तो 18%. आणि त्यापैकीच एकनाथला मिळू शकतं. यांना जसं काँग्रेस, एनसीपी किंवा मुस्लिम वोट बँक, दलित वोट बँक ही मतं उद्धवला मिळू शकत होती, ती एकनाथला मिळू शकत नव्हती. आणि एकनाथने जर 13-13.5% मतं घेतली असतील तर उद्धव ठाकरेने आपला जवळजवळ 70% कोर वोटर गमावलेला आहे. हा नॅरेटिव्ह भाजपने केला पाहिजे. एक उद्धव आज संपलेला कसा आहे. आणि मग तुम्हाला कळेल, तुम्ही जो मगाशी बोललात की ताबडतोब मुख्यमंत्री जाहीर करा. काय कॉन्फिडन्स आहे मला, आघाडीत पण जास्त आमदार आणता येणार नाही, हा कॉन्फिडन्स आहे उद्धव ठाकरेंचा. आपण त्याच्याविषयी म्हणून आधी जाहीर करा. त्याच्याविषयी बोलूया आपण. उद्धव ठाकरे हा सेपरेट चॅप्टर आहे, त्याच्याविषयी बोलणारच आहोत. पण या विषयावर आहोत म्हणून हा प्रश्न विचारतो की सदैव एक बोललं गेलं की माझे पिताश्री चोरले, माझं चिन्ह चोरलं, माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला. खरोखरच असे पक्ष फोडता येतात का पक्ष फुटतात? पक्षी शिवसेना नाही, पक्ष फुटायचा. बाप चोरला तर मलाही या भाजपवाल्यांची दया येते किंवा एकनाथची पण दया येते. त्यांनी उलट का नाही म्हणून, तुझ्या बापाने आमची पोरं आमच्या बापाची पोरं चोरली होती. आमच्या बापाच्या पोरांनी तुझ्या बापाला शिवसेना प्रमुख केलं, हे एकनाथने का सांगितलं? तुम्ही बाप चोरला म्हणता तर मग आमच्या बापाची पोरं तुझ्या बापाने चोरली नाहीत, त्याला चोरणं म्हणतात. हे उलट विचारते. एक लक्षात ठेवा, नॅरेटिव्ह जो असतो ना त्याला काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो. काउंटर नॅरेटिव्ह द्यावा लागतो. लढाई तशी असते. आणि रोमेल सारखा जनरल होता हिटलरचा, तो नेहमी म्हणायचा ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स. तुम्ही हल्ल्याची वाट बघू नका, त्यांच्यावर हल्ला करायला जा की ते पांगतात. नुकसान त्यांचं होतं, मरतील त्यांच्याने आपले, पण प्रॉपर्टीचं नुकसान तर त्यांचं होईल. तेव्हा हे लक्षात घेऊन गेलं पाहिजे. आज सुद्धा मला गंमत वाटते की एकनाथने मिळवलेली 13.5% मतं बघा आणि अजितदादांनी मिळवलेली बघा. मग तुम्हाला कळेल की कोर वोटर एनसीपीचा पवार घेऊन गेले, अजितला घेता आला नाही. पण एकनाथनी कोर वोटर अख्खा पक्ष पळवला. काय तुझा कोर वोटर पळवलाय त्याच्यावर रड, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. हा काउंटर नॅरेटिव्ह होतो. तो नॅरेटिव्ह एजन्सीकडून सर्व्हे मधून येत नाही. तो तुम्हाला काय घडलंय त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. चूक व्हायला हरकत नाही, पण चूक समजून घेण्याची तयारी पाहिजे. आईन्स्टाईनचं का फार सुंदर वचन आहे की मूर्ख माणूस भयंकर कॉन्फिडंट असतो. कळणार मला राहुल गांधी ओसंडून कॉन्फिडन्स वाहत असतो मूर्ख माणसाचा, आणि बुद्धिजीवी हा कायम कन्फ्युज असतो. हे आईन्स्टाईनचं वचन आहे. आज मला कोण म्हणत होतं, आम्ही बसलो होतो तेव्हा, की आपला मतदार कन्फ्यूज आहे. कळलं, कारण तो बुद्धिजीवी आहे. आणि तुम्हाला मी एक जाता जाता थोडा वेळ घेतो, एक किस्सा सांगतो. सोलापूरला मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि अडकलो, मला निघता आलं नाही म्हणून तिथल्या पत्रकार संघाने ती मुलं थोडी आली, मला म्हणाली तुम्ही वार्तालापाला याल का? तिथे एकाने मला प्रश्न विचारला की तुम्ही एवढे ज्येष्ठ असून प्रतिगामी कसं लिहिता? त्याला म्हटलं मला बाबा काही कळत नाही पुरोगामी प्रतिगामी, तुझ्याकडून शिकवतो, शिकवशील मला? तो नाही, पण म्हटलं मी 2 किस्से सांगतो. डिसेंबर 1972 मध्ये नागपाड्याच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं काय ते अधिवेशन होतं. त्याच्यावर हमीद दलवाईने ट्रिपल तलाक हटवण्यासाठी मोर्चा काढला होता. मी होतो त्या मोर्चामध्ये. ट्रिपल तलाक हटवला पाहिजे म्हणून. पण माझ्या बरोबर भालचंद्र मुणगेकर होते आणि हुसेन दलवाई सुद्धा होते. ही हेडलाईन आहे उद्याची, हे तुम्ही बोललात ही हेडलाईन आहे. हे दोघे माझ्या बरोबर होते. मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. ते दोघे आहेत का? नसतील तर तुम्ही ठरवा की तेव्हा ते पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत. तेव्हा मी प्रतिगामी होतो की आज प्रतिगामी आहेत. ती मुलं म्हणाली आम्हाला यातलं काही माहिती नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणूनच तुम्ही बुद्धिजीवी आहात, कारण तुम्हाला कशातलंच काय माहित नाही. प्रॉब्लेम बघा ना, हे उडून काय असं हबकून जातं.
त्यामुळे आपण जो मीडियामध्ये बघतो ना, तो उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. करेक्ट. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे आणि त्यातून हे सगळं येतं. तर त्याच्या मागे तुम्ही बहकणार किती? जेफरसनचं एक फार सुंदर वचन मला आठवतं. तो आय नेव्हर रीड ए न्यूजपेपर अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. हे 200 वर्षापूर्वी माणूस सांगतोय. आपण त्याच्यापासून काहीतरी शिकावं. हा उस वक्त छपके बिकता था, अब बिक के छपता है, हा त्यातला फरक आहे. आपण पुरोगामित्वाविषयी बोलतो म्हणून हा प्रश्न मला सुचला की शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात फोडाफोडीची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली का 78 साली जाणत्या राजांनी? ते फोडाफोडी असं मी म्हणणार नाही. मग तुम्ही बोलता म्हणून तुम्ही सांगतो. पण मी जेवढा 50-55 वर्षाच्या पत्रकारितेत राजकारणाचा अभ्यास केला, तुम्हाला खरं सांगतो मित्र, मला शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेताच दिसला नाही कधी. आता स्वार्थ हे तुमच्या डोक्यातला शब्द वेगळा आहे, माझा आशय वेगळा. स्वार्थ कशाला म्हणतात? मी माझं काहीतरी साधतो. राजकारणातला एक नेता स्वार्थ साधणार म्हणजे काय? तो आपला पक्ष, आपली संघटना उभी करतो, ती वाढवतो. मोदींनी, अमित शहानी वाढवली, दिसून तो. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष मोठा कधी केला दाखवा मला. तो स्वार्थ एका राजकीय नेत्याचा असला पाहिजे. ते कधीच जमलं नाही. त्यामुळे मी त्यांना निस्वार्थी म्हणतो. ते इतरांची नासाडी करत राहिले. आपल्यासाठी काय केलं बघा ना, काहीच नाही. बारामती पलीकडे दुसरीकडून निवडणूक लढवू शकतो का माणूस? तो माणूस गुजरातहून उठतो आणि वाराणसीला जाऊन लढतो. राहुल गांधी काय असेल, उठतो आणि वायनाडला जाऊन लढतो. पवारांनी संभाजीनगरला निवडणूक लढवून दाखवावी, नागपूरमध्ये लढवून दाखवावी. हे थोतांड उभं केलं. आणि तुम्ही म्हणता ना त्याचं कारण पवारांनी पक्ष फोडले नाही. मी एक आणखीन मला वाटते 14 मध्येच मी लेखात माझं एक वाक्य लिहिलं होतं, ते माझ्या कायम लक्षात राहिलं की ज्यांना निवडून यायचंय ते मोदींकडे जातात आणि जे निवडून येतील त्यांना शरद पवार शोधतात. शरद पवारांकडे शरद पवारांच्या नावावर निवडून येणारे कोण आहेत दाखवा मला. फार एकाच दुसरा मिळतो. बाकी सगळे जे स्वयंभू निवडून येतात त्यांना मुंबईत किंवा दिल्लीत आपला कोणतरी गार्डियन असावा यासाठी शरद पवार हवे असतात. ते कधी इकडचे तिकडे जातील. आता विधानसभा आली की भाजपपासून तुमच्या अजितदादाकडचे बरेचसे आमदार पवारांकडे जाणार आहेत, गार्डियन. परत फुटतील. कारण ह्या पवारांचा स्टॅबिलिटीवर विश्वासच नाही. पवारांचा खुद्द स्वतःवर विश्वास नाही हो. आपण संध्याकाळी काय करू हे पवारांना सकाळी माहिती नसतं. त्यामुळे मी त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत नाही. अतिशय पण उथळ पातळीवरचं राजकारण आहे. उथळ पातळीवरचं आपण आणि फोडाफोडी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते फोडाफोडी कशाला? आपल्या स्वार्थासाठी असते. आपलं कसं तरी गणित जमवायचं. मला आठवतं 99 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि युतीचं सरकार गेलं आणि यांचं सरकार आलं, त्या अरुण गुजराती त्यांच्याच पक्षाचे पवारांच्या हे सभापती होते आणि त्याने फार सुंदर लोकशाहीची व्याख्या केली होती. म्हटलं आपल्याकडच्या लोकशाहीमध्ये 51% म्हणजे 100% असतात आणि 49% म्हणजे 0 असतात. हे पवारांचं सूत्र आहे. कुठूनही जुगाड करून. आत्ता पण मला अजिबात खरं वाटत नाही आत्ता या क्षणी की अजितदादा हे फुटले, बंड केलं, हे मी पण बोललेलो आहे, सगळं खरं आहे. पण मला आता असं वाटतं की कदाचित काकांनीच त्यांना इकडे पाठवलं असेल. काकांनी एक अट घातली असेल, इकडे जाऊन 8-10 मंत्रीपद घे म्हणजे आपला मलिदा चालू राहिला पाहिजे. नाही, आता हा एक तुम्ही मोठा पॅन्डोराज बॉक्स उघडलाय म्हणून विचारतो. जर काकांनीच पुतण्याला पाठवलं असेल तर पुतण्या हॅबिच्युएटेड नॉट रिचेबल असतो. आता लवकरच ते पुन्हा नॉट रिचेबल होतील. होऊ शकतात. आता त्यांनी सांगितलं ना की कदाचित विधानसभा मी लढवणार नाही, बारामतीतून लढवणार नाही. ही सगळी पासवो आणे लगे जरा जरा असं आहे. तुम्ही बघा सुप्रिया, शरद पवार आणि अजितदादा यांची अलीकडल्या काळातली वक्तव्य बघा की एकमेकाला पूरक बनत चालते. मी त्याच्यावर हिंदी व्हिडिओ केला, त्याला ते हेडिंग दिलं होतं की पासवो आणे लगे जरा जरा. मी ती विधानं सगळी काढली आहेत. आय नेव्हर न्यू वी थिंक सो अलाइक. काही काही प्रश्न ठरवलेले नाही आहेत. मी त्यांना काल रात्री पहिल्यांदा बरेच दिवसांतर भेटलो. अलीकडच्या काळात अजितदादा त्यांच्या बरोबर आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जी भाषणं करतायत, तिथे जे बोलतायत,
ते त्यांना किती कोटींची मदत केली हे ते आवर्जून जाहीर करतायत. आणि शरद पवार यांच्या बरोबर असलेल्या आमदारांना देखील त्यांनी तितकीच मदत केलेली दिसते. काय निष्कर्ष काढा? नाही, मी तेच सांगणार. म्हणूनच मला असं वाटलं की तिकडे जा. तुम्हाला आठवत असेल, युतीचं सरकार 95 मध्ये झालं तेव्हा जवळजवळ 35-36 अपक्ष आमदार युतीच्या सपोर्टला आले होते आणि त्यातल्या 8-10 लोकांना मंत्री गेलो. अनिल देशमुख वगैरे तेव्हा, हर्षवर्धन पाटील तेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले. हे पाठवून काय केलं, ते पवारांनीच पाठवलं होतं. आणि ज्यावेळेला 99 मध्ये पवारांनी वेगळा पक्ष काढला तेव्हा त्यातले 27 अपक्ष आमदार मंत्रीपद सोडून पवारांकडे गेले. तेव्हा हा सगळा खेळ पवार करत असतात. त्याच्यात काय मोठा हे जरी आपण मान्य केलं तरी एक गोष्ट मान्य करायला हवी की या लोकसभेमध्ये तुतारीचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. जेवढे उमेदवार उभे केले त्यातले 90% व्यवस्थितरित्या निवडून आले. डीडी प्लेड व्हेरी स्मार्ट, choosing right candidate and right constituencies rather than asking for large number of constituencies. बरोबर. नाही, त्याचं कारण त्यांना माहित होते आता आपल्याला सर्व्हायव्हल आवश्यक आहे. हे उद्धवला कळलं नाही. त्यामुळे उद्धवने 20 जागांचा आग्रह 22 जागांचा करण्यापेक्षा निवडून येणाऱ्या कमीत कमी जागा, आता सांगलीची जागा उद्धवने घ्यायची गरज नव्हती. पवारांना ते कळतं की आता आपल्याला अजितला ठोकायचे, अजितपेक्षा आपले जास्त आले पाहिजे. हे पवारांना तेवढं कळतं ना, अगदी काय बुद्धू माणूस नाहीये. त्यामुळे जो पक्ष कुठलाय, 40 आमदार गेलेत पण मी निवडून आणू शकतो ना, हे दाखवायचं. त्यामुळे काय साध्य करायचं हे तुम्हाला बरोबर माहिती असेल तर तुम्ही लढता. हे अत्यंत छोटं हे आहे. आता देखील तुम्ही ते भटकती आत्मा वगैरे म्हणाल, तुम्ही बारकाईने बघा. काल परवा अगदी तुमचे अमित शहा पुण्याला आले होते आणि त्यांचं जे काय कार्यकर्त्यांचं भाजपचं संमेलन वगैरे झालं त्यात त्यांनी शरद पवारांवर परत एकदा अटॅक चढवलं. तर त्याच्याकडे बघायचं कसं, व अजितदादाला हे मंजूर होणार नाही, आवडणार नाही, हे अमित शहाना कळत नसेल का, कळत असणार. पण ते करण्यामागे अजितदादांनी लवकरात हातपाय आपटून निघून जावं हे सुद्धा असं. कारण याच्यात कसं असं सिग्नल दिले जातात. तुम्ही बारकाईने बघाल तर ज्या पद्धतीमध्ये उद्धवची आदळापट चालू आहे ती बघितली तर तुम्हाला कळतंय की महाविकास आघाडी विधानसभेला आपला प्रकाश आंबेडकर करेल का अशी भीती आहे. म्हणजे शेवटपर्यंत नाही म्हणायचं नाही पण करायचं पण नाही. शेवटी प्रकाश आंबेडकरनी काय केलं, आम्ही 42 जागांची तयारी केली, इथून सुरुवात झाली होती ना. एक जागा सोडली, एक जागा, फार तर अकोल्याची जागा सोडतो असं म्हणत ते त्यांनी नाकारावं हेचसाठी केलं होतं, पण नाही म्हटलं नाही तोंडाने. शेवटपर्यंत बोलणी चालू ठेवली आणि गाडी निघून गेली. अरे गेली का असं म्हणायचे प्रकाश आंबेडकर गेले. बरोबर. म्हणूनच मला एक प्रश्न आहे की परवा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या स्टेजवर प्रथम इथे आता आपण 3 जण आहोत तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं सांगितलं तेव्हा शिट्या आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षकांच्यात कोण होते हे तर उघड होतं. पण व्यासपीठावर बसलेल्या विनीच्या एकाही सहयोगी पक्षाच्या नेत्यांनी टाळीसाठी हाताला हात लावलेला नाही हे चित्र पाहिलंय. म्हणून हा प्रश्न मनात येतो की मग या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्धव ठाकरे यांना आणखीन किती काळ टॉलरेट करतील. नाही, टॉलरेट करायचा प्रश्न नसतो निकाला लागेपर्यंत. कारण त्या लोकांना आता माहिती आहे, काँग्रेसला आणि राष्ट्रवादी पवार गटाला एक माहिती आहे, बायको आहे आदळपट करणार. म्हणून आपण तमाशाला जायचं सोडायचं नसतं. 4 दिवस साहेबांना नाही जात. कारण आज परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरेंची की त्यांना माहिती आहे वटपौर्णिमा करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाहेर जाऊ शकत नाही ना माणूस, आज फसलेला आहे. मला तो त्या काळात एक मुंबईचे आमदार होते शोभनाथ सिंग म्हणून सांताक्रूजचे, आणि त्यांची आमची दोस्ती होती. ते लोहियावादी होते आणि तो त्या भैया लोकांचा ग्रुप होता उत्तर प्रदेशी. ते छान पद्धतीने लोहियावादी बोलायचे. त्याच्यात एक तेग बहादूर सिंग म्हणून होता, बळ चांगला कार्यकर्ता होता. आणि त्यांनी इतके सुंदर मला समजावलं कसं असतं ते. तुम्हाला क्या होता है, गाव में झगडा हो जाता है तो भांडणं होतात, अमुक तमुक कोण तडकाफडकी कोणाला तरी भोसकतो काहीतरी आणि मग पळून जातो. ते डाकूची टोळी असते ते त्याला सामावून घेतात आणि ते पहिलं काय करतात की भाऊ आलाय आपल्याकडे
तर त्यानंतर जिथे जिथे डाका घालतील ना तिथे ते काय करतात, भाऊ डाको, भाऊ डाको, म्हणजे भाऊचा एक भपका तयार करतात. तो तयार केला की भाऊला परत आपल्या गावात जाण्याचे सगळे रस्ते बंद होतात. त्यानंतर शरद डाकूच खरा असतो, डाकूचा प्रमुख तोच असतो, पण ह्याला मागे जाण्याचे रस्ते बंद केले जातात. हे जसे मला जगजीवन रामच्या संबंधात सांगितलं की कसं, म्हणजे ही उत्तर प्रदेशची लोक मुरलेले असतात राजकारणामध्ये, पण तुम्हाला गावंढळ वाटेल अमुक तमुक, पण तसं अजिबातच नसतं. त्यांना माहिती असतं काय करायचं, आणि त्यामुळे आज त्या दोघांनाही माहिती आहे हा गेला तर एकटा लढू शकत नाहीये, भाजप परत घेणार नाहीये. त्यामुळे त्याला आता कळतंय. आता आणखीन एक किस्सा सांगतो त्या की अरे जाहीरपणे नाही तर बंद दरवाजा आड 4 भिंतीमध्ये तरी ठरवा, त्यालाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी घाबरतं. चला ह्याच्याबरोबर बंद खोलीत बोललं तर नंतर वाटेल ते बोलतो, त्याच्यापेक्षा ह्याच्याबरोबर बंद खोलीत बसायचं नाही. माणूस स्वतःसाठी कसा खड्डा करून घेतो त्याचा उत्तम नमुना आहे. किती अगतिक काय नाही तर 4 भिंती आड ठरवा, तुमचं तुम्ही ठरवा. ते म्हणतात बघू. पण भाऊ, या बाबतीत एकनाथ शिंदे यांना मार्क दिले पाहिजेत की एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचे कुठलेही कॉन्ट्रोवर्सी स्वतःच्या अंगाला एक तिळ मात्र चिकटू दिली नाही आणि स्टिक टू द लाईन, स्टिक टू द मिडल बॅक असे ते खेळत आहेत. नाही, एकनाथचं कौतुक तर मुळात बेसिकली जसा मोदी हा कार्यकर्ता होता तर एकनाथ शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य काय, तो म्हणतो बोलणारे बोलू देत ना, मी काम करतोय ना. आणि बघा ना 13.5% विनोद नाहीये मित्रांनो, विनोद नाहीये. त्याच्यापूर्वी भुजबळ किती शिवसेनेतून लोक फुटले, पण हा कधी तसा नेता पण नव्हता. पण त्यांनी ज्या पद्धतीत त्या आसपासच्या आमदारांना जोडून घेतले होते ते बाहेर पडले, त्याच्याबरोबर बाहेर पडले, त्याच्या शब्दावर बाहेर पडले. ही नेतृत्वाची ती कसोटी असते. आणि उद्धवला हे कधीच कळलं नाही ना की माणसं जोडायला पाहिजे. त्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 2 वर्षात जे काम केलं त्या तेवढ्या कामावर जर त्यांनी आज 7 जागा जिंकून दाखवल्या असतील, काय 14-15 लढवून, ती छोटी गोष्ट नाहीये. कारण शिवसेनेचा कोर वोटर फुटणं अवघड असतं. तो त्याच्याकडे आला आणि उद्धवकडे अगदी डंका पेटून मीडियात रोज सहानुभूती चालू होती. गद्दार पण चालू 13-13.5% मात्र हा विनोद नाहीये मित्र, विनोद नाही. आणि त्याच्याकडे गेलेले जे आमदार आहेत ना ते तिथे स्वबळावर निवडून येणारे आहेत. त्यांच्यासाठी जसा तो आश्रयदाता शरद पवार जसे त्यांच्या आमदारांसाठी आहेत, तसं एकनाथच्या आमदारांसाठी एकनाथ हा शरद पवार आहे त्यांचा. ते साहेब आहे, आपलं काम करून देणार. तर त्यामुळे तो तिथे निवडून येऊ शकणारा कार्यकर्ता आहे, तो त्याच्याबरोबर गेलाय. आणि उद्धव बरोबर कोण आहेत सांगा ना मला. संजय राऊत, तुमचा तो अनिल देसाई, हे कोण आहेत? हे स्वबळावर येऊ शकणारे नाहीत. तो हा बोलला ना कोण संजय जाधव, मला वाटते बुलढाणा काय कुठचा परभणीचा, की मी मुस्लिम मतावर निवडून आलोय. बोलावं लागतंय त्याला, बोलावं लागतंय. शिवसेना महाराष्ट्रात वाढली ती पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर 87च्या ज्या सभेमध्ये बाळासाहेबांनी खुलेआम सांगितलं मला मुस्लिमांची मतं नकोत, तिथून कुठपर्यंत वाटचाल झाली बघा. आणि त्यामुळे उद्धवलाही आता खात्री झाली की आपण फसलोय, पण मागे येता येत नाही. मागे येता येत नाही. मग दिल्लीची वारी कशा करता होती ती दाखवायला त्याला वाटलं होतं दिल्लीत. आता इथे तुम्हाला कळतं ना की जसे भाजपतले काही बोलघेवडे आहेत तसं संजय राऊत, आम्ही इथल्या लोकांना किंमत देत नाही, आमचं हायकमांडशी बोलणं होतं, हे गेलं. हायकमांड म्हणाल तिकडे तो खरगे बसले त्याच्याकडे जायचं, पायरीवर यायचं नाही, पायरीच्या खाली. 3 दिवस माणूस लटकला होता पुष्पगुच्छ द्यायला. ते दुखणं कळतं ना. म्हणजे मला वर्णन मी जर नेमकं करीन तर अमिताभच्या कुठल्या तरी, मला वाटते कोयला का असा काहीतरी सिनेमा होता, आठवत नाही मला, त्याच्यामध्ये त्या गावकऱ्यांच्या गर्दीमध्ये भारत भूषणला बघितलं, मला फार वाईट वाटलं. एक कालचा सुपरस्टार होता भारत भूषण, पण त्या मॉब सीन मध्ये भारत भूषणला बघितलं. तशी आज उद्धवची अवस्था. ही अवस्था कारणीभूत व्हायला संजय राऊत यांनी किती हातभार लावलाय.
नाही, मी असं म्हणणार नाही संजय राऊतने हात बाळगला. संजय राऊतला मोकाट रान तुम्ही दिलंय ना. हे जर आम्ही किंवा इतर लोक अनेक बोलतायत जाहीरपणे, याची तुम्ही दखल घेणार नसाल तर तुमचा आत्मघात तुम्ही ओढवून घेत असाल. त्यासाठी संजय राऊत की इतर कोणाला दोष देण्यात अर्थ नसतो. कधी एक गोष्ट असते, मला वाटतं गांधीजींचं काहीतरी वचन कुठेतरी वाचलं होतं मी, तुम्ही तुमच्या कोऑपरेशन सहकार्याशिवाय कोणी तुमचा अपमान करू शकत. यू मस्ट कोऑपरेट. वा, व्हेरी वेल. यापेक्षा आणखीन काय असते. तुम्ही एक मला सांगायचं म्हणजे देवेंद्रने 2-3 ठिकाणी जाहीरपणे मी त्यांना सांगितलं असतं, बोलत जाऊ नका, की भाऊचं ऐकलं असतं तर आम्ही विरोधी पक्षात बसलो नसतो वगैरे. कारण मी तेव्हा असं म्हटलं होतं की आघाडी युती करायची गरज नाही विधानसभेला, तर ते त्यांनी केली. पण उद्धवने एक चांगला मित्र गमावला, एक चांगला मित्र गमावला आणि एक चांगला शत्रू आणि मिळवला. विश्वासघातकी माणसाकडे गेलं. आता आपल्या बापजाद्यांनी वर्षानुवर्ष सांगून ठेवलंय कसा याला गाय झाले, आता हे यांना समजायला पाहिजे. तुम्ही तिकडे गेला आणि तो माणूस शरद पवार उघडपणे सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की शिवसेनेची बार्गेनिंग कपॅसिटी कमी व्हावी म्हणून आम्ही 14 मध्ये भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तो सामनाच्या मुलाखतीत सांगतो. म्हणजे मुलाखत घेणाऱ्याला कळत नाही, वर्तमानपत्राच्या मालकाला कळत नाही. तो म्हणतो मी त्या मुलीवर बलात्कार करायचा होता ना, त्यासाठी तिला प्रेमात पाडलं होतं असं सांगतो माणूस. आणि मुलीचे आई बाप टाळ्या वाजवत आहेत. काय काय करणार सांगा. एक शरद पवार यांचं अलीकडचं विधान आहे पवार साहेबांचं, आणि ते म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की पवार जेव्हा पूर्व बोलतात तेव्हा पश्चिमेला बघायचं असतं. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय, तुम्ही याकडे कसं बघता? कोणाला शरद पवार यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे आमच्या पक्षाला काही मुख्यमंत्री पदात रस नाही. नाही, याचा अर्थ सरळ मला रस आहे ते नेहमी तसंच सांग. म्हणजे शरद पवार म्हणाले की पुण्यात आहे, आता निघालोय मुंबईला, की समजा मुंबईहून पुण्याला 180 डिग्री सरळ. तुम्ही 2019च्या निकालानंतर बघा, उद्धव देवेंद्रचा फोन उचलत नव्हता आणि शरद पवारांना विचारलं आता सरकार, राष्ट्रपती राजवट लागली होती, सरकार कसं होणार. ते म्हणाले आम्हाला विरोधी पक्षात बसायचा जनतेने कौल दिला. 2-3 मुलाखतीत ते बोल. करेक्ट. आणि मागे सरकार बनवण्यासाठी फोडाफोड करत होते. तेव्हा शरद पवार बोलतात याच्यावर शरद पवारांचाच विश्वास. म्हणजे सकाळी काय बोलले हेच तुम्ही सकाळी बोललो होतो का मला आठवत नाही. म्हणजे साला कुठेतरी गेलो, तिथे 2 शेतकरी म्हणाले की अहो आमच्या शेतकऱ्यांच्या इतक्या आत्महत्या होतात, त्याचं काय नाही. आणि त्या सुशांत सिंग राजपूत बद्दल तेवढं गवगवा कशात, असं 2 शेतकरी शरद पवारांना म्हणाले. किंवा त्या आणखी कोण 2 कोल्हापूरला गेलो होतो, तिथे 2 ग्रामीण महिला अशा बोलत होत्या. अरे त्या ग्रामीण महिला असतील तर त्या पहिल्या विचारतील की पोरीचं लग्न केलंय तर 30 वर्ष होत आली, तिला माहेरी का ठेवली. खेड्यातली बाई पहिला हा प्रश्न विचारेल ना, तुझी मुलगी नांदायला का जात नाही. ते सोडून बाकीचं सगळं ग्रामीण महिला बोलतात. ही पवारांची स्टाईल आहे. पवारांनी जाणीवपूर्वक आतापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर यायचं मला असं वाटतं जाहीररित्या टाळलेलं होतं. अनेकदा असं म्हटलं गेलं की त्यांचे बोलविते धनी हे शरद पवार आहेत, परंतु अशा गोष्टीचे कुठलेही भागीदोरे असे काही नव्हते. परंतु आता मात्र शरद पवार त्यांच्या व्यासपीठावर जात आहेत, हे कशाचं लक्षण? नाही, ते उघडपणे त्यांचा जो राज ठाकरेंनी सांगितलं की यांनी जातीय विद्वेष, त्यांना आता कळतंय की हिंदुत्व आणि याला आपण टक्कर देऊ शकत नसू, तर जाती विभागणे करून हे केलं पाहिजे. आणि त्यामुळे ते अधिकाधिक वाढवत जात आहेत. पण एक सांगतो तुम्हाला, मी जे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विषय गेले, मला अनेक मराठ्यांचे फोन आले की तुम्ही मोठं चांगलं काम करताय म्हणे, यांनी आम्हाला गावोगाव आयसोलेट करून टाकायचं आता परिस्थिती आली. कारण शेवटी एका गावात सगळे मराठे नसतात ना, सगळे मराठे नसतात. उरलेले जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्याशी उण्या गोविंदाने नांदत असतात. त्या एकमेकांना कदाचित विधानसभेला ठरवून मोठ्या संख्येने मराठे ओबीसीकडून पाडले जाते आणि ते पाप पवारांचं असेल, ते पाप पवारांचं. पण मग हे जर पवारांचं पाप असेल तर जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावरनं बोलतायत? कारण त्यांचा जो टार्गेट आहे तो टार्गेट अजित पवार अथवा एकनाथ शिंदे दिसत नाही, तर देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. याच्यात त्यांचं फडणवीस असणं हे जास्त समोर येत आहे. नाही, त्या मला असं वाटतं की
एक किस्सा तुम्हाला सांगतो फार पूर्वी कॉलेजच्या काळातला, की कोणतरी बुडत होता आणि बचाव बचाव ओरडत होता. ते एका सरदारजीने उडी मारली आणि त्याला वाचवला. मग त्या सरदारीचा सत्कार झाला. तो सत्काराला उत्तर देताना म्हणाला, बाकी सब ठीक है लेकिन पहिले ये बोलो पीछे से धक्का किसने मारा. ते जरांगे पाटील हा तसा प्रकार आहे. त्या परिस्थितीने हे आले, पण ते बोलतो वगैरे त्या याच्यावरून तुम्हाला कळेल की त्याच्यात काही फारसं तथ्य नाहीये. पण जे काही चाललंय त्याकडे बघाल तुम्ही तर सोपं आहे अगदी. बसा. तर त्यामुळे मराठा आरक्षणाने जे काही उभं केलेलं आहे नाटक पवारांनी, ते पवारांचा हेतू एक लक्षात ठेवा, पवार स्वार्थासाठी सुद्धा करत नाही. पवार विचका करण्यात त्यांना फार आला, सगळा चुथडा करून टाकायचा, अराजक माजवायचं. आणि आज त्यांचं दुखणं काय, देवेंद्र फडणवीसांनी 8 ते 9 मराठा मुख्यमंत्री झाले, त्यांनी मराठा आरक्षण केलं नाही. हे एका बामणाने केले, हे दुखणं आहे. आणि मी म्हणेन भाजपचा सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आता विधानसभेसाठी काय असणार, गेल्या वेळेला आम्हाला विरोधी पक्षात बसवलं कारण हे सगळं घडवण्यात पवार होते. कारण मराठा आरक्षण झालं तर त्याचं श्रेय फडणवीसाला मिळेल आणि मराठा आपल्या दारात लाचार होऊन बसतो, तो स्वयंभू होईल, हे पवारांचं दुखणं होतं. तेव्हा अख्खं सरकार 2.5 वर्ष बदललं. याचं कारण हायकोर्टात मराठा आरक्षण टिकवणारा सुप्रीम कोर्टात पण टिकवेल यांनी पवार अस्वस्थ होते. म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढे लगेच मुख्यमंत्री होऊ देण्यात आलं नाही आणि 2.5 वर्ष लांबून तो विषय टांगून ठेवला गेला आणि तो मागे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणूनच 19 मध्ये सत्तांतर घडवलं गेलं. हा नॅरेटिव्ह असला पाहिजे. या सभागृहामध्ये या भागाचे लाडके आमदार, कारण लाडके हा शब्द लावल्याशिवाय पॉप्युलॅरिटी कळत नाही, म्हणून चंद्रकांतदादा पाटील आले आणि ते आलेले असतानाच आरक्षणाचा मुद्दा चर्चेला असणं हा एक योग होता. त्या योगामध्ये एक सूचना होती आणि ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं याच्यावर एखादं पुस्तक आलं तर या सभागृहात त्याचं उद्घाटन प्रकाशन करायला आम्हाला आनंद होईल. त्या काळात पडद्या आड लालबाग किंवा इतर भागात कुठल्या हॉटेलमध्ये रात्री 10च्या नंतर काय काय होत होतं हे एकदा महाराष्ट्राला जर कळलं तर चंद्रकांत पाटील त्यातल्या काय सूचनाच्या भूमिकेत होते हे देखील जाहीर होईल. पण जोक सपाट, शरद पवारांना आता आयुष्यात काय हवं? देवेंद्र फडणवीसांना हरवायचंय का त्यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बघायची? काय हवंय काय आता आयुष्यात? नाही, मुलीला सेटल करणं एवढंच आयुष्यात होतं. त्याने स्वतः पवारांना काहीच आयुष्यभर नव्हतं. तुम्ही बारकाईने बघा अचीव्ह काय केलं. मला आठवतं 2014च्या निवडणुकांची सुरुवात मोदींनी त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये केली होती आणि तेव्हा पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलं होतं की मी राजकारणात आहे, तसा क्रीडा क्षेत्रात पण आहे आणि माझा अनुभव सांगतो की मॅरेथॉनचा जो धावपटू असतो तो धावायला अत्यंत संथ गतीने सुरुवात करतो आणि आपली एनर्जी शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवतो. मोदींनी फार लवकर सुरुवात केली असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलो की शरद पवारांचं अनालिसिस आणि आकलन 100% बरोबर आहे, फक्त ते चुकीच्या माणसाबद्दल. शरद पवार स्वतःबद्दल बोलतात आणि नाव मोदीचं बी. हे 91 साली पंतप्रधान व्हायला महाराष्ट्रातून गेले, अजून होतातच आहे. आणि 91 नाही तर 10 वर्षानंतर मोदी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात आले आणि आता ते थेट पंतप्रधानाच्या रेसमध्ये आहेत. शरद पवार 8व्या-10व्या नंबरवर पण नाही. त्यामुळे अचीव्ह काय केलं या दृष्टीने बघा तर पवारांना काय साध्य करायचं ते त्यांनाही माहित नाही असं मला वाटतं. ते धडपडत राहिले. ती मध्यंतरी 8-10 वर्षापूर्वी टीव्हीवर जाहिरात बघायला मिळायची. तो स्विमिंग टँक मध्ये तो एक मुलगा काहीतरी पोहत वगैरे असतो आणि वरून विमान जात असतो. बाप त्याला विचारतो, अरे पुढे काय होणार? मी पायलट होणार. मग घरात टीव्ही बघत असतो आणि बाप विचारतो काय? नाही मी सचिन तेंडुलकर होणार. मग आणखीन काय असतो? नाही मी तो अमुक रायडर होणार. दर काही सेकंदांनी त्या मुलाचं स्वप्न बदलत असतं. त्या मुलाचं नाव शरद पवार. अजूनही माहित नाही काय करायचं. मला सांगा तुम्ही एक गोष्ट दाखवा की हे ठरवलं आणि पवारांनी हे केलं. नासाडी सोडा, मी पॉझिटिव्हली बोलतो.
पॉझिटिव्हली पवारांनी हे केलं. एक दाखवा, पवारांनी स्थापन केलेली संस्था मला दाखवा आणि चालवली. ग्रॅप केलेल्या संस्था नाही सांगायचं. ग्रॅप केले हे शिवतारे तर आमची यादीच देतात, यांनी ग्रॅप केलेल्या संस्था. पण उभी केली, चालवली नाही ना. कारण विचका करायचा एवढा म्हणजे लोकांचा आक्षेप आहे पवारांनी पैसे खूप खाल्ले. पण मी असं म्हणेन की पवारांनी कोंबडीसारखं खाल्लं, पायाने उडवले 90 दाण्याने 10 टिप.